जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. ज्या ठिकाणी कथा असेन, कीर्तन असेन, प्रवचन असेन, सत्कर्म असेन, दानधर्म असेन, भगवंताचं पावन पवित्र मंदिर असेल, तर अशा ठिकाणी परमात्मा राहतात. याचा अर्थ की इतर ठिकाणी परमात्मा राहतच नाही असं नाही. निर्गुण निराकार रूपानं परमात्मा तर सर्व ठिकाणी व्याप्त आहे. जळी स्थळी काष्टी पाशानी अवघा भरला चक्रपाणी. यत्र यत्र स्तो देवा सर्व व्यापी महेश्वरा. निर्गुण निराकार रूपानं परमात्मा सर्व ठिकाणी व्याप्त असले तरी देखील आता सांगितलं की ज्या ठिकाणी कथा असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल, पारायण असेल, दानधर्म असेल, भगवंताचं पावन पवित्र मंदिर असेल, तर अशा ठिकाणी ईश्वराची एक विशेष ईश्वरी शक्ती विराजमान असते. म्हणून प्रत्येकानंच अशा ठिकाणी गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणी जी दैवी शक्ती असते, ईश्वरी शक्ती असते, ती आत्मसात केली पाहिजे. जेणेकरून एक जन्म नव्हे तर कित्येक जन्म त्या शक्तीचा आपल्या जीवनामध्ये आपल्याला खूप चांगला लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. अशी दिव्य शक्ती जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर त्याच्यासाठी एक साधा आणि सोपा उपाय म्हणजे ओंकार प्राणायाम. ओंकार प्राणायाम म्हणजे जो शांत बसतो, दीर्घ श्वास घेतो आणि अशी भावना करतो की या वातावरणामध्ये, या ब्रह्मांडामध्ये, या मंदिरामध्ये ईश्वराची जे विशेष ईश्वरी शक्ती विराजमान आहे. श्वास घेताना माझ्या रोमरोमामध्ये प्रविष्ट होते आणि श्वास सोडताना माझ्यामधले विकार, दुर्गुण, दुराचाराची भावना, व्यसनाची भावना सर्व निवृत्त होते. दृढ श्रद्धा, भावना, विश्वास ठेवून जर ओंकार प्राणायाम केला तर त्याला अनुभूती येते की खरोखरच माझं मन शांत होतंय, पवित्र होतंय. त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी प्रत्येकानं असं शांत बसायचंय, सरळ बसायचंय, एक दीर्घ श्वास घ्यायचाय आणि ओंकाराचं उच्चारण करायचंय. अजून एक महत्वाचा दिव्य सिद्धांत किंवा विचार प्रत्येकानं लक्षपूर्वक ऐकायचं आणि मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत रात्रंदिवस आयुष्यभर लक्षात ठेवायचंय. याच्यापूर्वी देखील ज्या ज्यावेळेस प्रवचन झालं त्यावेळेस देखील आपल्याला त्याचं स्मरण करून दिल्या गेलं. आताही त्याचं स्मरण करून दिल्या जातंय की जोपर्यंत आपण जिवंत आहात तोपर्यंत सुखानं, समाधानानं, शांततेनं जीवन जगायचं असेल तर त्याच्यासाठी आपलं धन, तन, मन आणि वाणी पवित्र केली पाहिजे. लक्षात ठेवायचं की याच्यापैकी एक जरी या पवित्र असेल तर या जगामध्ये सुख आणि परलोकामध्ये सद्गती कधी लागूच शकत नाही. सर्वात पहिलं लक्षात ठेवायचं की नीतीनं, न्यायानं, मर्यादेनं धन कमवून सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय कार्यासाठी म्हणजे दान धर्मासाठी जो आपल्या धनाचा उपयोग दानासाठी करतो तर दानानं बाकी राहिलेलं आपलं धन पवित्र होतं. साधू संतांच्या, भगवंताच्या, गुरुजनांच्या सेवेनं, आपल्यापेक्षा वयानं, ज्ञानानं जे मोठे असतील त्यांच्या सेवेनं, आपले आईवडील जर सदाचरणी असेल, निर्व्यसनी असेल तर त्यांच्या सेवेनं आपलं तन पवित्र होतं. भगवंताच्या चिंतनानं, स्मरण आपलं मन पवित्र होतं आणि भगवंताचं नाम असेल, श्लोक असेल, दोहा असेल, अभंग असेल तर त्याच्या उच्चारणानं आपली वाणी पवित्र होते. म्हणून आपल्या धनाला, तनाला, मनाला नव्हे तर वाणीला देखील पवित्र करावं. या पवित्र उद्देशानं आकाश विहार या परिसरातील सर्व धर्मात्मांच्या, पुण्यात्मांच्या सहयोगानं धर्मात्मांनी, पुण्यात्मांनी दरवर्षाप्रमाणे याही वर्षी जे अखंड हरिनाम सप्ताहाचं या ठिकाणी आयोजन केले
त्या निमित्तानं ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण असेल, अनेक संत महात्मांचं या ठिकाणी कीर्तन असेल, प्रवचन असेल, हे सर्व आयोजन जे करण्यात आलेले उद्देश आहे की आपलं धन तन मनाने वाणी झाली पाहिजे. आपण देखील सर्व धर्मात्मा पुण्यात्मा घरदाराची मोहममता सोडून भगवंताच्या दरबारामध्ये, देवाच्या दरबारामध्ये देवासारखे होऊन शांत बसले आहात. उद्देश आहे की आपलं धन तन मनाने वाणी झाली पाहिजे. म्हणून आपल्या धनाला तनाला मनाला सवेतर वाणीला देखील पवित्र करण्यासाठी प्रत्येकानं परत एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ओंकाराचं उच्चारण करायचं आहे. त्याच्यानंतर श्लोकाचं नामाचं अभंगाचं उच्चारण करायचं आहे की जेणेकरून आपली वाणी देखील पवित्र होऊन जाईल. मग प्रत्येकानं परत एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि ओंकाराचं उच्चारण करायचं आहे. भक्ति भावेन
वसे तत्र यत्र भागवत जना गायन्ति भक्ति भावेन हरेर नामेव केवलम. भगवंत कुठे राहतात? प्रत्येकानं लक्षपूर्वक ऐकायचंय. लक्षपूर्वक का ऐकायचंय? काही म्हणतील की भगवंत कुठे कराय ना मंत्र काय घ्यायचंय. भगवंत कुठे राहतात हे आपण याच्यासाठी जाणून घ्यायचंय की प्रत्येकाला जीवनामध्ये सुखाची, समाधानाची, शांततेची अपेक्षा असते. विशेष करून जे ग्रामीण भागामध्ये राहतात तर त्यांना तर बिचाऱ्यांना सुखी समाधानी राहतात. परंतु शहरामध्ये एक मोठा समस्या आहे. जसं बांगशी मातेच्या गडाजवळ ग्रामीण भागातून येतात, शहरी भागातून येतात. विशेष करून जे शहरी भागातून येतात ते म्हणतात की बाबाजी सर्व काही आहे, गाडी आहे, बंगला आहे, फ्लॅट आहे, सर्व काही आहे, भोग ऐश्वर्याचे सर्व साधन आहे, परंतु सुखच नाही, समाधानच नाही आहे. सर्व सुख समाधान कशामुळे मिळतं हे पहिलं जाणून घेतलं पाहिजे. सुख म्हणजे शाश्वत सुख, निर्विकारी सुख, स्वावलंबी सुख. निर्विकारी म्हणजे ज्याच्यामध्ये कसल्या प्रकारचा विकार नाही. शाश्वत म्हणजे आज आहे, उद्या नाही, या जन्मात मिळेल, पुढच्या जन्मात मिळणार नाही असं नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वावलंबी, जे दुसऱ्यावर ते अवलंबून नाही. काही सुख दुसऱ्यावर ते अवलंबून असतात, एखाद्या पदावर ते, पदार्थावर ते, व्यक्तीवर ते अवलंबून असतात. ते पद पदार्थ व्यक्ती जर का मिळालं तर काहींना एवढा आनंद होतो की त्या आनंदाच्या भरामध्ये ते पागल होतात आणि वेड्यांच्या आसमध्ये त्यांना भरती करावं लागतं. आणि समजा ते पद पदार्थ व्यक्ती नाही मिळाला तर कधी कधी ते आत्महत्या करतात आणि भूत प्रेत पिशाचाच्या गतीला जातात. सांगायचं तात्पर्य की शाश्वत सुख, निर्विकारी सुख आणि स्वावलंबी सुख मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी या जगामध्ये जेवढे संत असेल, पंथ असेल, ग्रंथ असेल, त्या सर्वांचा मतितार्थ आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नाही. पाहो जाता एक देव, त्यांनी निर्मिले सर्व, अन्न पाणी तोची देतो, प्रेमे सर्व सांभाळतो. एक जो परमात्मा आहे आपुला तो एक. जसं शिव विष्णू दोघे एकच अवतार, वेदांनी निर्धाराची केली जैसी भक्ती, शैव का वैष्णव, पाहता तो देव नाही तुझा. असा जो परमात्मा त्याला प्राप्त करून घ्या. आज करा, उद्या करा, एक महिन्यानंतर करा, या जन्मात करा, पुढच्या जन्मात करा, परंतु जोपर्यंत त्या भगवंताला आपलंस करून घेत नाही तोपर्यंत शाश्वत सुख, निर्विकारी सुख आणि स्वावलंबी सुख कुणाला मिळालं नाही, आता मिळत नाही आणि पुढे मिळणार नाही. म्हणून त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर ते भगवंत कुठे राहतात? कुणी म्हणतात कैलासामध्ये राहतात, कुणी म्हणतात वैकुंठाला मध्ये राहतात, काही म्हणतात पंढरपूरला राहतात, काही म्हणतात कशाला जाता एवढं दूर, आमच्या घरीच पंढरपूर, आमच्या घरी देव राहतो कुठं हे आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणून ज्यांनी भगवंताला विचारलं की प्रभू आपण कुठे राहतात, भगवंतानं सांगितलं तुम्हाला ज्यांना भगवंताची प्राप्ती झाली ते आपल्या अनुभवानं स्वानुभवानं सांगतात की हरी सदा वसे तत्र यत्र भागवता जना. नेहमी कुठे राहतात?
हरी सदा वसे तत्र यत्र भागवता जना. जे भगवंताचे भक्त काय करतात? गायंती भक्ती भावेन हरेर नामे केवला. जे भक्तीनं भावनेनं, एक लक्षात ठेवा, जसं व्यवहारामध्ये काही जर वस्तू घ्यायची असले तर सर्वात पहिले विचारतात की त्याचा भाव काय आहे. भाव फिक्स झाल्याशिवाय, निश्चित झाल्याशिवाय ती वस्तू, ते प्लॉट, ते मालमत्ता आपल्याला घेता येत नाही. त्याप्रमाणे जोपर्यंत भावच ठरत नाही तोपर्यंत कोणताही व्यवहार होत नाही. तसं भक्ती मार्गामध्ये जर काय महत्वाचं असेल तर भावना, याच्यापूर्वी जेव्हा प्रवचन झालं होतं आठवत असेल, भाव तेथे भक्ती, भक्ती तेथे ज्ञान, आणि ज्ञाने समाधान होय चित्ता. भावना पाहिजे, श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. कारण श्रद्धेला, भावनेला परमार्थामध्ये खूप महत्व आहे. जसं संधी प्रकाश असेल, जास्त अंधार नाही, जास्त प्रकाश नाही, आणि अशा वेळेस जर त्या ठिकाणी एखादी दोरी पडली असेल आणि आपल्या मनामध्ये जर भावना आली की साप आहे, सापाची भावना मनामध्ये येता क्षणी तना मनामध्ये परिवर्तन होतं. म्हणजे अंग थरथर कापायला लागतं, बोलायला जातो बोबडी वळते, अंगावर ते घाम येतो. तिथं साप नसतो, केवळ दोरी पडलेली असते, परंतु त्या भावनेमुळं एवढं तना मनामध्ये परिवर्तन होतं. सांगायचं तात्पर्य, श्रद्धापूर्वक, भावनापूर्वक जे भगवंताचं स्मरण करतात, चिंतन करतात, तर त्या ठिकाणी परमात्मा राहतात. म्हणून आपल्या सानिध्यात परमात्मा राहावं असं वाटत असेल, परमात्मा ज्यांच्या सानिध्यात राहतात त्यांच्या सानिध्यात राहून काय करतात? मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात निवारावे. आपलं रक्षण परमात्मा करतात. म्हणून आपल्याला सुखाची, समाधानाची, शांततेची प्राप्ती व्हावी, त्याच्यासाठी भगवंत आमच्या सानिध्यात नेहमी राहावं असं वाटत असेल तर त्याच्यासाठी नेहमी रात्रंदिवस आयुष्यभर भगवंताचं चिंतन स्मरण केलं पाहिजे. आणि रात्रंदिवस आयुष्यभर जर भगवंताचं चिंतन स्मरण करायचं असेल तर कथेच्या, कीर्तनाच्या, प्रवचनाच्या निमित्तानं तशी सवय लावून घेतली पाहिजे. म्हणून या ठिकाणी आपण आले आहात तर काय करा, की थोडंसं भगवंताचं चिंतन करा, स्मरण करा, भजन करा. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, पवित्र करण्यासाठी प्रत्येकानंच अभंगाचं उच्चारण केलं पाहिजे. आणि प्रत्येकालाच अभंगाचं उच्चारण करता यावं आणि प्रत्येकाची वाणी पवित्र व्हावी या उद्देशानं अगदी साध्या सोप्या चालीमध्ये अगोदर आम्ही अभंग म्हणतो, नंतर प्रत्येकानंच अभंगाचं उच्चारण करायचं. न मेळो खावया न वाढो संतान, मेळो खावया न वाढो संतान, न मेळो खावया न वाढो संतान, मेळो खावया न वाढो हरी हा नारायण
माझी वाचा मज उपदेशी माझी वाचा मज उपदेशी अनेक लोकांशी हेची सांगे अनेक लोकांची हेची सांगे अनेक लोकांची हेची सांगे विटंबो शरीर होत का विपत्ती 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 परी राहो चित्ती नारायण हरि राहो चित्ती नारायण हरि राहो चित्ती नारायण तुका म्हणे नाशिवंत हे सकळ 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 आठवे गोपाळ हेची हित आठवे गोपाळ हेची हित आठवे गोपाळ हेची हित न मिळो खावया न वाढो संतान परिहा नारायण कृपा करो ऐसी माझी वाचा मज उपदेशी अनेक लोकांशी हेची सांगे विठंबो शरीर होत का विपत्ती परी राहो चित्ती नारायण तुका म्हणे नाशिवंत हे सकळ आठवे गोपाळ हेची हित जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा हा अभंग. या अभंगामध्ये जो उपदेश केलेला आहे तो उपदेश एखाद्या ग्रंथामधून एखादा उपदेश ऐकून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तो सांगितलेला नाही. जसं शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि सर्वात महत्वाची असते अध्यात्मामध्ये आत्मप्रचिती. आपल्या अंतरात्म्याला काय प्रचिती येते ही सर्वात महत्वाची आहे. तसं शास्त्र काय सांगतं ते प्रत्येकानं ऐकलं पाहिजे. शास्त्र जे सांगतं तेच गुरु सांगतात की वेगळं सांगतात तेही बघितलं पाहिजे. शास्त्र म्हणजे जे ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. कधी कधी ग्रंथामध्ये जे लिहिलं, सुरुवातीला ज्यांनी लिहिलं ते तर ज्ञानी होते, परंतु नंतर ज्याला काय म्हणतात प्रिंटिंग मिस्टेक अशी होऊ शकते. जसं वर्गामध्ये सांगितलं गुरुजीनं, त्यांनी जे पुस्तक होतं त्याचा आधार घेऊन सांगितलं की ऊस गोड असतो
आणि लिंब कडू असतो. परंतु ज्यावेळेस लिहून घ्यायची पाळी आली तर उलट लिहिलं. ऊस कडू असतो आणि लिंब एकदम गोड असतो. वाचणाऱ्यानं देखील तसंच वाचून टाकलं. परंतु ज्यावेळेस खाऊन बघितलं त्यावेळेस काय अनुभूती आली? ऊस कडू असतो ना? नाही. किती सांगितलं की नाही नाही ऊस कडूच असतो, कोणीच मानणार नाही, कारण ती अनुभूती आहे. तस जगद्गुरु तुकाराम महाराजांना त्यांच्या अंतरात्म्यानं ऐसी माझी वाचा मज उपदेश, ही जी अंतरंगाची वाणी आहे ही प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये निर्माण झाली पाहिजे. आपण कथा ऐकता, कीर्तन ऐकता, प्रवचन ऐकता, चांगली गोष्ट आहे. सर्वांचं ऐका. जसं म्हणतात ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. मनाचे म्हणजे अंतर्मनाचे, ना जे मनात आलं ते खायला लागा आणि प्यायला लागा असं नाही, अंतर्मनाची. ऐसी माझी वाचा मज उपदेशी, ही अंतरंगाची वाणी आपल्या अंतरंगामध्ये निर्माण झाली पाहिजे. तसं थोड्या बहुत प्रमाणात तर सर्वांच्या मनामध्ये ती अंतरंगाची वाणी कमी अधिक प्रमाणात ती निर्माण होते. जसं काही काय म्हणतात, एक मन म्हणतं एवढे लोक चोरी करतात तर आपण केली काय हटकत एखाद्या वेळेस असं येतं ना मनामध्ये कधी. एवढे लोक चोरी करतात मग आपण एखाद्या वेळेस काय केले तर काय हरकत आहे. पण दुसरा आपला अंतरात्मा म्हणतो नाही नाही, आपल्या आई वडिलांनी असं कधी केलं नाही. संत सांगतात की जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोगिल जीव खाणी. जे चोरी करतात जसं पापाचा घडा भरल्याशिवाय राहत नाही, पुण्य जो करतो ते एक दिवस उदयाला आल्याशिवाय राहत नाही. मग अंतरात्मा त्याचा सांगतो की नाही नाही चोरी करणं चांगलं नाही, कारण अनेकांनी चोऱ्या केल्या ना आज ते जेलमध्ये. चोऱ्या करून अनितीनं पैसा आपण मिळवू शकतो. आणि एक लक्षात ठेवा, अनितीनं पैसा जास्त मिळतो, अनुभव आहे. नीतीनं न्यायानं मर्यादेनं पैसा कमी मिळतो. पैसा कमी मिळतो पण सुख मिळतं, समाधान मिळतं, शांतता मिळतं. अनितीनं पुष्कळ मिळतं पण त्याला सुख मिळत नाही, समाधान मिळत नाही, त्याला शांतता मिळत नाही. म्हणून त्याचा अंतरात्मा त्याला सांगतो की नाही नाही आपण नीती मर्यादा सोडता कामा नये. अशा प्रकारे जगद्गुरु तुकाराम महाराजांना त्यांच्या अंतरात्म्यानं जो उपदेश केला, ऐसी माझी वाचा मद उपदेशी अनेक लोकांशी हेची सांगे, तशी आपली अंतरात्म्याची जो आवाज आहे तो आपल्याला एक दिवस आला पाहिजे. याच्यासाठी हे प्रवचन आहे, याच्यासाठी दानधर्म आहे, याच्यासाठी आईवडिलांची सेवा आहे, याच्यासाठी साधू संतांची सेवा आहे, याच्यासाठी धर्म कर्म आहे, त्याच्यासाठी दान पुण्य उपवास आहे, की जेणेकरून एक दिवस आपली अंतरंगीची वाणी निर्माण झाली पाहिजे. ऐसी माझी वाचा मज उपदेशी अनेक लोकांशी हिची सांगे. कोणती वाणी? चरणामध्ये सांगतात, न मिळो खावया न वाढो संतान, मिळो खावया न वाढो संतान, मिळो खावया न वाढो संतान, मिळो खावया न वाढो संतान.
नाहीये ती समजून घेण्यासाठी थोडस अंतर्मुख व्हा आणि त्याचा शब्दशः अर्थ घेऊ नका, मतितार्थ घ्या. शब्दाचा अर्थ न मिळो खावया न वाढो संतान. काही काही उच्चारलंच नाही, काही नास वाटत असेल तसं म्हटलं तर तसंच झालं तर काय घ्या. न वाढो संतान न मिळो खावया, याचा अर्थ संतांना असं वाटत नाही की अन्न अन्न करून मेले पाहिजे, हे निसंतान झाले पाहिजे, असं नाही. संतांना तर असं वाटतं की विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछल तो ते लाहो, प्राणी जात ज्याला ज्याची इच्छा असेल ते सर्व त्यांना मिळालं पाहिजे. प्रत्येकाच्या घरामध्ये संतान आली पाहिजे, पण कशी? अशी संतान की ज्याचा आनंद संतांना तर काय भगवंताला निर्माण होतो. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. भगवंताचं चिंतन स्मरण करणारा पुत्र आपल्या कुळामध्ये निर्माण झाला पाहिजे. आई वडिलांची साधू संतांची सेवा करणारा, धर्माचं रक्षण करणारा, आपल्या धर्माबद्दल, आपल्या आईवडिलाबद्दल, आपल्या देशाबद्दल स्वाभिमान ज्याच्या अंतःकरणामध्ये असा शूरवीर जन्माला आले पाहिजे, दानी आले पाहिजे, भक्त आले पाहिजे. जननी जने तो भक्त जन, या दाता या शूर, नातो माता बांज रहे व्यर्थ गुमा म्हणतो. सांगायचं तात्पर्य परमार्थामध्ये बऱ्याचशा वेळेस उलटा अनुभव येतो. माया छाया एकसी बिरला जाने कोय, भक्ता के पीछे फिरे सन्मुख भागे सोय. माया आणि छाया. माया म्हणजे धन द्रव्य संपत्ती म्हणतात ना, त्यानं खूप माया जमवली, माया. आणि दुसरी छाया म्हणजे सावली. माया छाया एकसी बिरला जाने कोय, भक्ता के पीछे फिरे सन्मुख भागे सोय. अन्याय. मायेचं समजन नसेल समजलं तुम्हाला. छाया सावली. सकाळी दिवस उगवला की आपली सावली पडते पश्चिमेला. काय करायचं? आपल्या सावलीच्या डोक्यावरती आपण पाय ठेवायचा. उद्या करून बघा लागल्यास. ठेवता येईल? आपण चालायला लागलो ती चालायला लागते. बरं लवकर पळत ती लवकर पळते. आणि जर का आपण उभं राहिलो तर ती उभी राहते. आपण जर का तिच्याकडे पाठ करून चालायला लागलो ती आपोआप आपल्या पाठीमागे येते. आपोआप बोलवा लागत नाही. माया छाया एकसी बिरला जाने कोय, भक्ता के पीछे फिरे सन्मुख भागे सोय. जे आयुष्यभर मायेच्या संपत्तीच्या पाठीमाग फिरत राहतात, पळत राहतात, त्यांना कधीच ते मिळत नाही. तो सन्मान मिळत नाही, तो मान मिळत नाही. परंतु त्याच्याकडून जेव्हा पाठ फिरवतात, सन्मानाची इच्छा करायची नाही, धनाची इच्छा करायची नाही, आपोआप आपल्या पाठीमाग ते सर्व येतील. न मिळो खावया न वाढो संतान. कारण आजकाल काय चालू आहे? इथं भर पोटासाठी पहा केवढी आटाआटी. पोट मोठे आणीवार हिंडविते दारोदार. अशी काही अवस्था आहे. त्याच्यासाठी न मिळो खावया न वाढो संतान, परी हा नारायण कृपा करो. हे दुसरं जे चरण आहे ते महत्वाचं आहे. खायला नाही मिळालं तर चालेल, संतांनी वाढली तर चालेल, परंतु भगवंताची कृपा झाली पाहिजे. आणि भगवंताची जर कृपा झाली तर ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करेल.
विश्वच नाही, विश्वंभर देखील त्याच्यावरती कृपा करतो. ज्यावेळेस आपण खाण्याची पिण्याची चिंता करणार नाही, चिंतन कराल त्यावेळेस. जसं कौरवांनी छल बल कपट करून पांडवांचं राज्य जिंकून घेतलं, जे दागिने ते तर काढून घेतलेच, परंतु जे भरजरी वस्त्र होते ते देखील काढून घेतले, अरण्यामध्ये पाठवून दिलं. 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास. तिथं जाऊन ते चिंता करत नाही बसले, त्यांनी भगवंताचं चिंतन केलं. जो भगवंताचं चिंतन करतो त्याला खाण्याची पिण्याची कसल्या प्रकारची चिंता करावी लागत नाही. अनुभव आहे, अनुभवलेलं आहे आम्ही. ध्यानी योगी राज बैसले कपाटी, लागे पाठोपाठी तयांची तान भूक त्यांचे, राखीव शीतोष्ण झाले उदासीन देह भावा. देह जाऊ आत्वा राहू पांडुरंगी दृढ भाव. करून तर बघा. जसं नाशिकला पंचवटी कॉलेजला ज्यावेळेस शिकत होतो, बीकॉम फायनल होतो, त्यावेळेस गुरुदेव म्हणायचे, पाहू जाता एक देव त्यांनी निर्मिले सर्व, अन्न पाणी तोची देतो, प्रेमे सर्व सांभाळतो, सर्वांचा सांभाळ परमात्मा करतो, तो खायला प्यायला देतो. कॉलेजचं जीवन असल्यामुळं भले आश्रमामध्ये राहत होतो, परंतु कॉलेजचं जीवन असल्यामुळे सहज मनामध्ये येतो, देव काय खायला देतो? देव कुठे खायला देतो? आश्रमामध्ये आश्रमातले गुरुदेव किंवा काही भक्त ते खायला देतात. घरी गेलो तर घरचे, पाहुण्याकडे गेलो तर पाहुणे. देव कसं काय? हा, ज्या ठिकाणी आपले ओळखीचे नाही, आपला देश नाही, वेश नाही, त्या ठिकाणी जर त्यांनी सांभाळलं, त्यांनी सेवा केली, तर समजायचं की ही ईश्वराची कृपा आहे. आणि त्याच्या गुरुदेवांच्या महानिर्वांत नेपाळ असेल, तिबेट असेल, चीन असेल, अशा ठिकाणी राहिलो आणि त्या ठिकाणी त्या लोकांनी एवढी सेवा केली की जी नातेवाईकांनी देखील केली नाही, एवढी सेवा. ईश्वराची कृपा आहे. सांगायचं त्या तात्पर्य की त्यांनी चिंता नाही केली, भगवंताचं चिंतन केलं. भगवंताने सूर्यनारायणाला प्रेरणा केली आणि सूर्यनारायणानं एक अक्षय पात्र दिलं. अक्षय पात्र. सकाळी उठल्यापासून तो जोपर्यंत द्रौपदी जेवत नाही तोपर्यंत किती प्रकारचे पक्वान्न आणि किती प्रमाणात मिळत राहायचे. 60,000 ऋषी आले एकदा. कथा भाग आपल्याला माहित असेल सर्वांना. रात्री 12 वाजता द्रौपदीचं जेवण झालं होतं, कारण या दुर्जनांनी त्यांना तिकडे पाठवलं होतं. दुर्जनाचे अन्न सेवनी दुर्वास, छळीले पांडवास निशी माझी. शकुनी म्हटलं की दुर्योधना, आपण पुष्कळ प्रयत्न केला, यांना वीज देऊन मारण्याचा प्रयास केला, लाक्षागृहामध्ये जाळून मारण्याचा प्रयास केला, पण हे काही मरत नाही. मग आता काय करायचं? दुर्वासादी ऋषींची सेवा करायची. म्हणजे कशासाठी त्यांना सेवा करायची? त्यांना कशासाठी जीव घालायचं? म्हणले जो ज्याचं अन्न खातो तशी बुद्धी त्याची होते. आपलं अन्न खाल्लं की आपल्यासारखे त्यांची बुद्धी होईल. मग त्यांना सांगायचं की रात्री 12 वाजता जा तिथं आणि त्यांना जेवण मागा. रात्री 12 वाजता तर ते जेवण देऊ शकणार नाही आणि ते तर क्रोधी आहे, ते श्राप देतील आणि आपोआप पांडव मरून जातील. 12 वाजता म्हटलं की स्नान करून येतो आणि 60,000 ऋषी आमची जेवणाची व्यवस्था करून द्या. भगवंताचा धावा केला की प्रभू. भगवंत आले. म्हटले द्रौपदी मला खूप भूक लागली. अरे म्हटले अन्नाचं कण नाहीये, पण तुला तर माहिती आहे अक्षय पात्र आहे, परंतु त्या मी जेवले की काही मिळत नाही. म्हटले ते काही नाही. आणि मग त्या ऋषींना जे आहे तर जेव घालायचे त्याच्यासाठी मी तुझा धावा केला आणि तू म्हणतो मला भूक लागली, मला पहिले जेवायला दे. म्हटले ते पात्रच राह. पात्र आणलं तर त्याला एक भाजीचं
पान जे आहे तर चिकटलेलं होतं, तेवढं मुखामध्ये टाकलं आणि मी तृप्त झालो तर सर्व विश्व तृप्त व्हावं अशी भावना केली. 60,000 ऋषींना त्या ठिकाणी स्नान करता करता ढेकर यायला लागले. विचार करायला लागले की तिथं गेलो, त्यांनी जर समजा जेवण वाढलं ना आपण जर नाही जेवलं तर ते आपल्याला श्राप देतील. तिथं तृप्त होऊन चालल्या गेल्या. न मिळो खावया न वाढो संतान. अश्वत्थाम्यानं पांडवांचा निर्वंश झाला पाहिजे याच्यासाठी ब्रह्मास्त्र सोडलं. कुणावर ते नियम होता, दिवस माळल्यानंतर युद्ध करायचं नाही. जो भयभीत होऊन पळतोय त्याच्या पाठीमागं लागायचं नाही. जो आपल्यासारखा बलवान नसेल त्याच्याशी युद्ध करायचं नाही. हे सर्व नियम त्यांनी मोडून टाकले. आणि एवढंच नाही तर त्यांचा निर्वंश झाला पाहिजे याच्यासाठी गरोदर स्त्रिया ज्या होत्या पांडवांच्या, त्यांच्या गर्भावर ते ब्रह्मास्त्र सोडलं. आणि अभिमन्यू पत्नी ज्यावेळेस तिनं बघितलं की ते ब्रह्मास्त्र येतंय, तिनं भगवंताचा धावा केला आणि अशा प्रकारे भगवंतानं सुदर्शन चक्र घेऊन गर्भामध्ये रक्षण केलं. निर्वंश झाला पाहिजे याच्यासाठी प्रयास होता, परंतु वाढला त्यांचा. परीक्षित राजा जन्माला आले, त्याच्यामुळे एवढं मोठे भागवताचं आपल्याला ज्ञान मिळालं. सांगायचं तात्पर्य, न मिळो खावया न वाढो संतान. 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 हरी हा नारायण कृपा करो. हरी हा नारायण कृपा करो. हरी हा नारायण कृपा करो. ऐसी माझी वाचा मज उपदेशी. ऐशी माझी वाचा मज उपदेशी. ऐसी माझी वाचा मज उपदेशी. ऐशी माझी वाचा मज उपदेशी. अनेक लोकांशी हेची सांगे. अनेक लोकांची हेची सांगे. अनेक लोकांची हेची सांगे. ही अंतरंगीची वाणी आपल्या अंतरंगामध्ये निर्माण झाली पाहिजे, परंतु ते कुणाच्या अंतरंगामध्ये निर्माण होते? ज्यांनी खरोखरच ईश्वराची मनापासून भक्ती केली असेल. आम्हाला खायला नाही मिळालं तर चालेल, संतान नाही वाढली तर चालेल, परंतु प्रभू तुझी कृपा झाली पाहिजे. जीवनाचा उद्देश केवळ हा नाही की आपण खात राहायचं आणि आपल्यासारखे 2-3 प्राणी उत्पन्न करून मरून जायचं. पशूंना तरी एका वेळेस कितीतरी होतात. आपण म्हणून ते श्रेष्ठ आहे, ते भाग्यवान असं नाही. भाग्यवान तो आहे की जो भगवंताची भक्ती करून भगवंताला प्राप्त करून देतो. आणि भगवंताची प्राप्ती करताना किती कष्ट झाले तरी काही हरकत नाही. 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात, विटंबो शरीर होत का विपत्ती. 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 हरी राहो चेते नारायण. हरी राहो चेते नारायण. हरी राहो चेते नारायण. विटंबो
शरीर होत का विपत्ती, परी राहो चित्ती नारायण. बघा काय काय नाही, किती कष्ट सहन केले. सुदामा ब्राह्मण पाहते पांडव खंड वनवासी, परी त्या देवासी आठविती. सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीला नाही विसरला पांडुरंगा. किती दरिद्रता. मुलांना खायला अन्न नाही, राहायला झोपडी अशी की तिच्यामध्ये काही अशी विशेष सुविधा नाही. एवढी दरिद्रता. तर परंतु नेहमी पत्नीला सांगायचं, ज्यावेळेस गुरुकुलामध्ये राहत होतो ना, त्यावेळेस माझा एक मित्र होता कृष्ण, तो आता द्वारकाधीश झालेला आहे. स्वर्णाची नगरी त्यांनी वसवलेली आहे. पत्नी म्हणायची, एवढे जर तुमचे श्रीमंत आहे ते आणि तुम्ही म्हणता की माझ्यावर ते खूप प्रेम होतं, मग जाणं त्यांच्याकडे, आणा ना थोडंसं आपल्याकडे मागून. म्हटले नाही, मागणे नाही सर्वथा हा नियम माझ्या निज भक्ता. भक्तानं मागायचं नसतं. आणि जो न मागे काही कोणासी, तोची आवडतो देवासी. भगवंताला भक्त आवडतो, भिकारी नाही आवडत. भिकारी तर पुष्कळ आहे, मागणारा नाही आवडत. म्हटले मी मागणार नाही. मरु पर मागू ने अपने तन के काज, हा परमार्थ के कारणे मोहीन आवे लाज. आपल्या पोटासाठी मरून जावं, पण कोणाकडे काही मागू नये. हा परमार्थासाठी, सर्वजन हित आहे, सर्वजन सुखायकारी यासाठी अगदी घरोघर दारोदार मागा. आपण तर तरान अनेकांना तारुण्या. जसं काय चांगलं कार्य असेल, कर्म असेल, सत्संग प्रवचनाचं, कथेचं, कीर्तनाचं आयोजन केलं असेल, उद्देश काय, अनेकांना सन्मार्ग लावावा. त्याच्यासाठी जे आहे मागा, काही हरकत नाही, घरोघर मागा, पण आपल्यासाठी नाही. म्हटले मी मागणार नाही. म्हटले ठीक आहे, नका मागण्यासाठी जाऊ, परंतु कमीत कमी दर्शनासाठी तर जा ना. नका मागण्यासाठी जाऊ, दर्शनासाठी जायला काय हरकत आहे. म्हटले माझी तर खूप दिवसापासून इच्छा आहे की दर्शनासाठी जावं, खूप दिवस झाले, पण नाही जात. म्हटले का बरं जात नाही. म्हटले शास्त्र मर्यादा अशी आहे की संताकडे, भगवंताकडे आणि गुरुकडे. लक्षात ठेवा सर्वांनी, 3 ठिकाणी रिकाम्या हातानं कधी जायचं नाही. सर्व रिकामीच वाहन. 3 ठिकाणी, गुरुकडे जाताना, भगवंताकडे जाताना आणि संताकडे जाताना रिकाम्या हातानं जाऊ नये. काही ना काही दिलं पाहिजे. याचा असं करोड रुपये द्या असं नाही, काही ना. जशी आपले जे काय आपल्याला दिलं असेल भगवंतानं, जशी श्रद्धा भावना असेल त्याच्यापैकी द्या. तसं तर शास्त्रामध्ये सांगितलं की 10वा हिस्सा आपण दान केला पाहिजे. तसा तर 3रा भाग सांगितलाय. तेवढं नाही करता तर काहीतरी द्या. म्हटले देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. म्हटले ठीक आहे, त्याची व्यवस्था करते. दुसऱ्याकडून उसने पोहे आणले आणि तेवढे भगवंताला दिले तर संत वर्णन करतात, पोह्यासाठी गाव सोनियाचा. जशी आपली परत तिथे गेल्यानंतर भगवंत म्हटले सुदामा कसं काय चालू आहे. म्हटले एकदम व्यवस्थित चालू आहे, काही अडचण नाही. दरिद्रता होती. म्हटले काहीच अडचण नाही. भगवंत पाठीमाग लागले की काहीतरी हा मागेल. आणि सुदाम देवाची इच्छा की बस मागायचं काहीच नाही. काय मागायचंय, आहे सर्व व्यवस्थित. चप्पल चांगलं नाही. म्हणजे तिथे फॅनची आवश्यकता नाही, इकडून हवा निघले की तिकडे निघून जाते.
पावसाळ्यामध्ये तर पाणी आणावं लागत नाही, आपोआप येतं घरामध्येच. काही नाही. काय दिलं? पोयासाठी गाव सोन्याचा. जशी आपली द्वारकापुरी सुवर्णाची, तशी सुदामदेवाची सुदामपुरी. अंतर काय ठेवलं? अंतर एवढं ठेवलं की आम्हाला जाताना आपली द्वारकापुरी समुद्रामध्ये बुडून टाकली, परंतु सुदामदेवाची सुदामपुरी तशीच ठेवली. देतो परमात्मा, मागू नका, पात्र व्हा. बेकाऱ्यासारखं मागत बसू नका. आपण पात्र व्हा, भगवंत देईल. विटंबो शरीर होत का विपत्ती, परी राहो चित्ती नारायण. कारण तू का म्हणे नाशिवंत हे सकळ, तू का म्हणे नाशिवंत हे सकळ, तू का म्हणे नाशिवंत हे सकळ, तू का म्हणे नाशिवंत हे सकळ. आठवे गोपाळ हेची हित, आठवे गोपाळ हेची हित, आठवे गोपाळ हेची हित. तुका म्हणे नाशिवंत हे सकळ, आठवे गोपाळ हे चित. किती मिळालं, किती जेवण केलं तरी एक दिवस हे शरीर, शरीराची होय माती, कोणी नये ती संगती. सारे अवघे कामे खोटी, अंती जाणे मसनवटी. त्याच्यासाठी काय करा? मागू नका. आणि मागायचं असेल तर किती मागा? जसं संतांनी मागितलं, भक्तांनी मागितलं की प्रभु इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी भूखा न रहू और साधू न भूखा जाए. माझं कुटुंब भूक राहतं कामा नाही. आणि कोणी साधू आले ना, आतीत घराशी आला, सर्व पर्व येतींदारा, आतीत विन्मुख गेला, सर्व हानी झाली, त्याला तेवढंच दिलं पाहिजे. न मिळो खावया न वाढो संतान, परी हा नारायण कृपा करो. आणि संतान जर मागायचे असेल तर कशी मागा? तसं तर सांगितलं, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करी ते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. असे पुत्र जस म्रकंड असे, त्यांच्या मनामध्ये दुःख होतं. जसं ग्रहस्थाश्रमी येतं, स्वाभाविक आहे. ज्यांनी ग्रहस्थाश्रम स्वीकारले तर इच्छा असते की आमच्या घरामध्ये वंशाचा दिवा लावण्यासाठी एखादा तरी पुत्र झाला पाहिजे. प्रत्येक ग्रहस्थाश्रमीची इच्छा असते. त्याच्यामुळं ते नेहमी असे थोडेसे दुःखी असायचे. म्हणून बाकी ऋषीमुनींना विचारलं की घरामध्ये जाव तर ग्रहलक्ष्मी नेहमी एकच चिंता असते की आपल्या घरामध्ये आपल्या वंशाचा दिवा लावण्यासाठी किंवा कुनावाच्या नरकापासून मुक्ती मिळवण्यासाठी पुत्र नाही. मग त्यांनी सांगितलं की एक उपाय. म्हणले तसं तर तुमच्या नशिबामध्ये पुत्र संतान नाहीये, नशिबामध्ये नाही. म्हटलं मग आता नशिबामध्ये नाही तरी परंतु माझी इच्छा आहे की मला पुत्र झालाच पाहिजे. म्हटलं मग त्याच्यासाठी उपाय. नशिबामध्ये नसेल तर त्याच्यासाठी जर आपल्याला काही प्राप्त करायचं असेल तर नशिबामध्ये नसताना देखील देणारे फक्त या विश्वामध्ये एक आणि एकच आहे, ते म्हणजे देवांचे देव महादेव. हा, त्यांनी जर ठरवलं हो जा म्हटलं की झालं, तिथं काही नाही आहे. कारण ते देवांचे देव आहे. बाकी देवतांना तर बंधन आहे. जे जे त्यांनी ठरवले बंधन घालून दिलेले, अग्नी नारायण असेल, पवन देवता असेल, त्यांना काही बंधन आहे. पण देवांचे देव महादेव त्यांना कसलं बंधन?
म्हणले नशिबामध्ये नाही ना. एक लक्षात ठेवा, आपल्या नशिबामध्ये नाही तरीही जसं आपल्याला जे मिळतं, पुरुषार्थ पुरब करम परमेश्वर प्रधान तुळसी तळत सरस हे सबई का जन्म. काही मिळतं प्रारब्धानं, काही मिळतं पुरुषार्थानं. परंतु आता पुरुषार्थही नाहीये आणि प्रारब्ध नाहीये, मग परमेश्वर प्रधान, देवांचे देव महादेव. म्हणले तुमच्या नशिबात तर नाहीये, परंतु जर महादेवांनी जर ठरवलं तर तुम्हाला पुत्र संतान होईल. त्यांनी तपश्चर्या मांडली, भगवान शिव प्रसन्न झाले. मागायचं काय होतं? प्रभू, वंशाचा दिवा पुढे चालण्यासाठी पुत्र पाहिजे. भगवान शिवानं सांगितलं की ठीक आहे, तुमच्या नशिबात तर नाही, तरी परंतु मी तुम्हाला पुत्र देतोय. परंतु दोन प्रकारचे पुत्र. एकाच आयुष्य असेल फक्त 14 वर्ष आणि दुसऱ्याचं आयुष्य असेल 100 वर्षाचं. 100 वर्ष आयुष्य राहील, परंतु तो नालायक राहील. सर्व अवगुण त्याच्यामध्ये भरलेले असेल. परंतु जो गुणवान आहे त्याचं आयुष्य फक्त 14 वर्षाचं आहे. समजा तुम्हाला सांगितलं 100 वर्षावाला पाहिजे का 14 वर्षावाला? 100 वर्षावाला पाहिजे. वर हात करा बरं. म्हणजे तुम्ही ज्ञानी आहे. अवगुण घेऊन करता काय? त्याला अधार्मिकाला घडतं. म्हणजे असला का नसला का बरेचशे लोकांची, बाबाजी नसताना तर परवडलं असतं. बरेच जणांचे नसते तर परवडले असते. त्यांनी सांगितलं की हे प्रभू, मला तो 100 वर्ष काय 500 वर्ष जरी जगला तरी त्याचा मला नकोय. मला 14 वर्षाचा का होईना, परंतु मला सद्गुणी मुलगा. त्याप्रमाणे त्यांना मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर ग्रहस्थाश्रमी जसा जसा तो मोठा व्हायला लागतो तसा तसा त्यांना आनंद वाटायला लागतो की चला आता थोडासा मोठा झाला, थोडासा आता कामधंदा करायला लागला, थोडासा पुढं मोठा झाला की त्याचं लग्न होईल, सून घरामध्ये येईल. पण जसा जसा तो वाढायला लागला तसा तसा ते चिंतित व्हायला लागले. त्यांची चिंता वाढायला लागली. परंतु होता सद्गुणी. म्हणून एक दिवस विचारलं की बाबा, आपण आजकाल पहिल्यासारखे प्रसन्न दिसत नाही, काय कारण आहे? सद्गुणी होता. काही काही असतात असं, बाप सांगत नाही, आई सांगत नाही, परंतु काही घे. सद्गुणी मुलं जर असेल ना, बाप जेवले नाही तर आईला विचारते, बाबा कावर जेवले नाही, काय कारण लागलं? त्यांना विचारतात. असे काही सद्गुण मुले असतात. बाकी काही जेवले काय नाही जेवले काय त्यांना काही घेणं देणं नाही. परंतु तो सद्गुणी होता. विचारलं की बाबा, आपण आजकाल पहिल्यासारखे प्रसन्न दिसत नाही, काय कारण आहे? म्हटलं काही नाही, आई मी आनंदित आहे, पहिल्यासारखंच आहे. बाप आई दुःख लपवतात, नाही सांगत. परंतु जे सुजाण चांगले मुलं असतात, मुली असतात, तर ते जाणून घेतात की यांची व्यथा काय. म्हणून एक दिवस सांगितलं की बाबा नाही नाही, तुम्ही आजकाल पहिल्यासारखे प्रसन्न नाही, काहीतरी दुःख आहे. म्हटले की बाळ, माझ्या जीवनामध्ये, माझ्या नशिबामध्ये संतान प्राप्तीचा योग नव्हता. मी भगवान शिवाची भक्ती केली आणि भगवान शिवानं सांगितलं की एक 100 वर्षाचा मुलगा आणि दुसरा 14 वर्षाचा मुलगा. मी 14 वर्षाचा मुलगा जो मागून घेतला तो तू आहे आणि तुझं आयुष्य आता खूप थोडं राहिलेलं आहे, त्याच्यानंतर तो सोडून जाणार आहे. म्हटले भगवान शिवाच्या कृपेनं तुम्हाला मी मिळालो.
ना, तुमच्या नशिबामध्ये नव्हतं ना, मग नशीब बदलण्याचा अधिकार तर त्यांना आहे, तुमच्या नशिबामध्ये नव्हते, मग कशाला चिंता काळजी करता? चिंता काळजी सर्व सोडून द्या. तुम्ही भगवंताचं चिंतन करा आणि त्याच्यापेक्षा मी भगवंताचं चिंतन करतो आणि मग जायचंच आहे ना. म्हणजे लोकांना तर माहित नाही केव्हा मरायचंय, आहे कोणाला माहित? कोणाला आहे? कोणालाच नाही. फक्त एकालाच माहित आहे, काळाला. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, आणि तेवढा अवकाश संपला रे संपला की पाहतो उंदीर घेऊन जाई बोका, तैसा काळा लोकांनी असे. परंतु काळाचेही काळ महाकाल, त्यांची सत्ता सर्वोत्तम असते. म्हणून ज्यावेळेस तो 14वा वर्ष संपणार तर त्यावेळेस तो तर नेहमीप्रमाणे भगवान शिवाच्या मंदिरामध्ये जो मुलगा झाला होता त्याचं नाव लिहिलं, त्याचं नाव ठेवलं मार्कंडेय. एक मार्कंडेय स्तोत्र आहे. कालकंठ कालमूर्ती कालाग्नी कालनाशनम नमामि शिरसा देवम किमनो मृत्यू करशी, मग मृत्यू काय करणार आहे? आणि अशा प्रकारे त्या स्तोत्र त्यांनी उच्चारलं, भगवंताची स्तुती केली. काळ आले आणि त्यावेळेस महाकाल त्या ठिकाणी निर्माण झाले आणि त्या काळाच्या तावडीतून त्यांना सोडवलं आणि 14 कल्पाचं आयुष्य त्यांना दिलं. भक्तीनं आयुष्य वाढतं, दुर्गुण दुराचारानं घटतं. त्याच्यासाठी आपण काय करा? मनामध्ये फक्त एकच इच्छा असली पाहिजे, न मिळो खावया न वाढो संतान, परी हा नारायण कृपा करो. आपल्याला मिळेल याच्यामध्ये नवल नाही, अनुभव आहे. ज्यावेळेस घरदार सोडायचं तर कसं सोडल्या, तर संन्यासी कसं सोडतात? मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पारता तोचे संन्यासी जाणं निरंतर. जिवंतपणी आपली आई वडील सोगे सर्व सर्व मेले आपल्या दृष्टीनं, त्यांच्या दृष्टीनं आम्ही मेलो, असं पिंडदान केलं. तर अशा प्रकारे खाण्याची पिण्याची राहण्याची काय चिंता करावी लागते, फक्त चिंतन करायचं. आपल्याला तर काही जास्त सांगण्याची आवश्यकता नाही, जवळच आहे भांगशी माताकडे, काही दूर नाहीये. घरदार सोडलं तर अंगावरच्या वस्त्रानेशी, गुरुदेवांचा आश्रम सोडला तर अंगावरच्या वस्त्रानेशी. सहज एक मनामध्ये निर्माण झालं, मना की ऐसी बात बोली की कोई न बोले, झूठ और ऐसी जगह बैठे की कोई न बोले. 2-3 कवनं गुंठे जमीन असावी. किती माहिती आहे ना आपल्याला? 50 एकराचं क्षेत्र आहे. त्या 2-3 गुंठ्यामध्ये एखाद्या गायीची सेवा व्हावी. 100-125 गायी त्या ठिकाणी. कशासाठी? व्यवसाय म्हणून नाही, तर त्या मुलांना कसल्या प्रकारचं व्यसन असता कामा नये. त्यांना गावरान गाईचं दूध मिळालं पाहिजे आणि तेही गीर जातीच्या, संकरित नाही. अर्धी गाय आणि अर्धी म्हैस, ती नाही, गावरान गाय. 100-125 गायी. एकतर गोमातेची सेवा घडली पाहिजे. करतात लोक. जसं संत दर्शन दिनदर्शिका जवळजवळ प्रत्येक धर्मात्मांच्या पुण्यात्मांच्या घरामध्ये, तर तो विकला जात नाही, तो प्रसाद म्हणून दिला जातो. ते कमीत कमी दिवसाचा एक घास जेवण करताना गो घास द्यायचे पूर्वीच्या काळामध्ये. आता तर बऱ्याचशा ठिकाणी लोक पावलं. लहानपणी आठवतं की जोपर्यंत गायीच्या मुखामध्ये घास देणार नाही तोपर्यंत आपल्या मुखामध्ये घास टाक. आता बऱ्याच लोकांना म्हणतात ते म्हणतात पुढे गाय बघायची, पुढे त्याला करायचं. मग त्याच्यासाठी ठीक आहे, आपल्या घरामध्ये गायीच्या नावानं 1 रुपया जमा करतात आणि वर्षाचे 365. सहसा देत नाही आम्हाला कोणी 365, 500, 1000, 1100 देतात गायीच्या नावानं. त्या मुलांना त्यांची चिंता नाही आहे. आतापर्यंत कधीही एक अन्नाचं कण, एवढे वर्ष झाले 400-450 मुलं राहतात, धान्य कधीच त्या ठिकाणी खरेदी केलं नाही. शेतकरी आपल्या कष्टानं कमवतात, देतात त्या ठिकाणी. एवढंच नाही तर बाकीचाही काही खर्च आहे. म्हणून त्या संत दिनदर्शिका ज्यांच्या घरामध्ये असेल, या वर्षाच्या आलेल्या डिसेंबर महिना आता आहे, जानेवारीच्या पहिले सर्वांच्या घरामध्ये लागले पाहिजे. म्हणून बऱ्याचशा तिथं बघा
काही काही झोपडीमध्ये राहणारे, त्यांनी 1-1 लाख रुपये जमा केले, कारण त्या 1 लाखाच्या व्याजातून नेहमी अन्नदान चालू राहणार आहे. सांगायचं तात्पर्य, न मिळो खावया न वाढो संतान, परी हा नारायण कृपा करो. एखाद्या मुलाची सेवा घडावी असं वाटतं, 400-450. सर्वांचं तो परमात्मा सांभाळ करतोय, अनेकांना ती प्रेरणा करतोय. सांगायचं तात्पर्य, तुका म्हणे नाशिवंत हे सकळ, आठवे गोपाळ हे चित. म्हणून हित कशामध्ये? हित एकाच गोष्टीमध्ये. हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध भावे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्यांच्या अंतरंगाच्या वाणीनं जे सांगितलं, न मिळो खावया न वाढो संतान, परी हा नारायण कृपा करो. ऐसी माझी वाचा मध उपदेशी, अनेक लोकांशी ते सांगे. विटंबो शरीर होत का विपत्ती, परी राहो चित्ती नारायण. तुका म्हणे नाशिवंत हे सकळ, आठवे गोपाळ हे चित. म्हणून हित कशामध्ये? हित धन द्रव्य ऐश्वर्य पद प्रतिष्ठा प्राप्त करण्यामध्ये नाहीये. हित ते करावे देवाचे चिंतन. म्हणून भगवंताकडे त्यांनी काय मागितलं? धन द्रव्य ऐश्वर्य पद प्रतिष्ठा नाही मागितली, त्यांनी एकच मागितलं. काय मागितलं? संतांची या सेवा कैशा परी लाहो, नामाचा आठो कैसा राहे. हेची थोर चिंता लागली मनासी, निजता निद्रेस लागे डोळा. जेवता जेवणीन लागे गोड धड, वाटते कबड विषय सुख. ऐशिया संकटी पाव कृपा निधी, आणि लावी संतपदी प्रेम भावे. हे प्रभू, आम्हाला संतांची संगती मिळाली पाहिजे, आणि रात्रंदिवस तुझं स्मरण चिंतन आमच्या मुखामध्ये असलं पाहिजे. म्हणून प्रभू अशी कृपा कर. अब प्रभु कृपा कर होय ही भाती, सबक जी भजन कर हो दिन राती. जयति शिवा शिव जानकी राम, जयति शिवा शिव जानकी राम. गौरी शंकर सीताराम, गौरी शंकर सीताराम. जय रघुनंदन जय सिया राम, ब्रज गोपी प्रिय राधे श्याम. जय रघुनंदन जय सिया राम, ब्रज गोपी प्रिय राधे श्याम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. श्री राम जय राम, जय जय राम, जय मारुत जय हनुमान. श्री राम जय राम, जय जय राम, जय मारुत जय हनुमान. विठ्ठल विठ्ठल पंढरीनाथ, जय शिव शंकर भोलेनाथ. विठ्ठल हरिनाथ, जय शिव शंकर भोलेनाथ. दुर्गति नाशिनी दुर्गा माँ, काल विनाशिनी काली माँ. दुर्गति नाशिनी दुर्गा माँ, काल विनाशिनी काली माँ. आदि शक्ति भवानी माँ, भव भय भंग शिवांग शिवा. आदि शक्ति भवानी माँ, भव भय भक्त शिवांग शिवा. भव भय नाशिनी नाग शिवा, भव भय नाशिनी नाग शिवा. नमः पार्वती
पते